डॉक्टर संदीप जवंजाळा यांच्या श्रीकृपा हॉस्पिटल चिखली येथे चुकीच्या निदानामुळे अल्पभूधारक शेतकरी असलेले रमेशजी तेटवार व त्यांच्या सौभाग्यवती लता रमेश तेटवार गेल्या 20 जुलैपासून म्हणजे आता 1 हप्ता उद्या होईल, तर त्यांच्या मागण्या जाणून घेऊया. बोल. माझं नाव रमेश किसन तेटवार, कंपोस्ट मेरापूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा. डॉक्टर जवंजाळे यांनी माझ्या पायाचे 3 ऑपरेशन केले, परंतु माझ्या पायात थोडा आराम झाला नाही. त्यात प्लस झाला, पाय खूप फुगला, पायातून प्लस वाहू लागला. तरी ते नुसती ड्रेसिंग करून मला परत पाठवले. नंतर मी जालना येथे गेलो. जालना डॉक्टरने मला सल्ला दिला की तुमचा हातून रॉड काढावा लागतो आणि दुसरा रॉड टाकावा लागतो. त्यांनी जेव्हा हा रॉड काढून टाकला, त्यातला प्लस साफ केला आणि दुसरा रॉड टाकला, त्यावेळेस मला आराम वाटला. आणि जवंजाळ डॉक्टरकडे गेलो होतो की तेव्हा तुम्ही समोरची जी ट्रीटमेंट आहे ती तुम्ही करावी, काय लागत असेल ते पैसे तुम्ही लावावे. पण त्यांनी काही मला त्या गोष्टीला नकार दिला. त्यानंतर मी त्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे 20 जूनला दिली होती. त्या निमित्ताने 20 जूनच्या त्या थोड्या आधारे मी एक बातमी लावली देशमुखीला. आणि ते देशमुखी मग आता तुमच्या मागण्या काय? त्या मागण्या आहेत की बा आमचा मोबदला मिळाला पाहिजे आणि डॉक्टरची जी सनद आहे ती डॉक्टर MBBS आर्थोय यांना सर्जरी करायचा अधिकार नाही आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की मी MS बोलून राहील त्यावेळेस ऑपरेशन करीन, पण त्यांनी वेळेवर MS बोलला नाही. त्याच्यामुळे त्यांच्या चुकीमुळे त्यांनी स्वतः 3 वेळेस रॉडचा हाड घाल करून माझं ऑपरेशन केलं. ते त्यांच्याकडून शक्य झालं नाही. यांची सनद रद्द व्हायला पाहिजे. यांनी समोर बी कोणत्या लोकांशी असा आत्मघात केला नाही पाहिजे. मग त्यांना ऑथॉरिटी नसताना त्यांनी ऑपरेशन कसं काय केलं? हां, किंवा ते त्यांना सर्जरी करायचा हे नाही, तो ते प्लॅस्टर करू शकतात. MS नाही येत ते मत मी घालून डॉक्टरला बोलावतो, पण त्यांनी वेळेवर येणार आहे असं कोण आम्हाला त्यांच्यावर घेतलं आणि त्यांनी 3 वेळेस रॉडचा हाड घाल केली माझ्या पायात. त्यावेळी मी त्यांना म्हटलं. मग आता पाय आहे का? आहे का पाय? म्हणजे चालता येते का तुम्हाला? थोडं. बरं. आणि एकूण किती बिल आकारलं तुम्हाला? योजनेमध्ये बसून पण माझ्याकडून नक्की 60,000 रुपये घेतले त्यांनी 3 वेळेस. 3 वेळेस? हां. बरं. आणि माझ्याजवळ औषधी बिल आहेत 85,000 रुपये. हां, बरं. मग तुमची काय मागणी आहे? माझी नुकसान जे त्यांनी जे घेतलेले आहे माझ्याकडून ते पैसे मला परत द्यावे आणि त्यांनी सगळं रद्द व्हावे. जे तर त्यांच्या अतिशय संवैधानिक अशी त्यांची मागणी आहे की त्यांना अथॉरिटी नसताना, ते सर्जन नसताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने हे जे ऑपरेशन केले आहे आणि त्यांचा पाय निकामी व्हायची वेळ आली होती, पण त्यांनी वेळीच दक्षता घेऊन औरंगाबादला गेल्यामुळे त्यांचा पाय आज शाबूत आहे. त्यामुळे चुकीची ट्रीटमेंट केल्यामुळे त्यांचं ते रिफंड मागत आहे आणि सनद नष्ट वापस घेण्यासाठी सुद्धा ते उपोषणाला बसले आहे. 1 हप्ता आज होत आहे, तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी ही विनंती.